तुमच्या आमच्या समाजासाठी, या मातीसाठी आपलं आयुष्य वेचलं त्या तमाम समाजसुधारकांना, क्रांतिकारकांना, संतांना, प्रबोधनकर्त्यांना या ठिकाणी मी तुषार उमाळे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने तुम्हा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आणि या ठिकाणी आज माझ्या या पहिल्या ऑनलाईन व्याख्यानमालेतील तिसऱ्या भाषणाला सुरुवात करतो। तत्पूर्वी आज ही महाराष्ट्रातली पहिली, म्हणजे याला मी ऐतिहासिक सुद्धा म्हणेल, कारण याच्या अगोदर 2 मोठे वक्ते महाराष्ट्रातले बोलून गेले, याच्यानंतर येणारे महाराष्ट्रातले नामचीन वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत। त्यामुळे खरं तर ही महाराष्ट्रातली ऐतिहासिक अशी व्याख्यानमाला आहे। कारण मला नाही वाटत की एकाच वेळेला इतके सारे वक्ते एखाद्या व्याख्यानमालेमध्ये, एवढे मोठे मोठे वक्ते म्हणजे मी वगळता, एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवरनं बोलले असं महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत कधी घडलेलं असेल। ते पहिल्यांदा ज्यांच्यामुळे घडतंय, ज्यांच्या नेतृत्वामध्ये घडतंय, ते आमचे नेते, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे नेते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, तरुण तडफदार नेतृत्व माननीय सौरभदादा खेडेकर, आणि ज्यांच्या संकल्पनेतनं ही ऑनलाईन व्याख्यानमाला तुमच्या समोर आज आम्ही सगळं करतोय, ते आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधरजी मनबरे सर। आणि सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे ज्यांनी ही मराठा सेवा संघाची चळवळ सुरू केली, ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंची सत्यशोधक समाजाच्या चळवळीचं पुनरुज्जीवन केलं, या फुले शाहू आंबेडकर चळवळीचं पुनरुज्जीवन केलं, ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब। आणि संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचा विचार महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत, गावाखेड्या तांड्या पाड्यापर्यंत पोहोचणारे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्याचे पदाधिकारी, त्या सर्व लोकांना, आणि या व्यतिरिक्त जी काही मंडळी इथे उपस्थित आहे, आणि याच्याही व्यतिरिक्त जे नुसतं काहीतरी म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या भाषणांमध्ये जाऊन नुसतं काड्या करण्यासाठी काही लोक आलेले असतात, म्हणजे शोधत असतात की काहीतरी आपल्याला मिळतं का बाबा, म्हणजे संभाजी ब्रिगेडवरती टीका करून, मराठा सेवा संघावरती टीका करून ज्यांचं कुटुंब चालतं, ज्यांना प्रतिष्ठा मिळते, असे जे काही लोक आहेत त्यासुद्धा बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। सर्वप्रथम 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची, स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मी लाख लाख शुभेच्छा देतो। आणि बांधवांनो, यावर्षी शिवजयंतीला मी जेव्हा व्याख्यानाला होतो, संबंध महाराष्ट्रभर व्याख्यान होतो, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होतो, धुळ्यापासून अगदी इकडे गडचिरोलीपर्यंत होतो। म्हणजे यावर्षी माझ्यासाठी शिवजयंतीच्या व्याख्यानमाला यासाठी महत्त्वाच्या होत्या कारण मी यावर्षी सर्वात जास्त पूर्व विदर्भामध्ये होतो, म्हणजे साले कसा, दरे कसा, गडचिरोली हा जो काही अतिदुर्गमातला दुर्गम भाग आहे, या ठिकाणी जेव्हा शिवजयंतीवरती जेव्हा मी व्याख्यान बघत होतो किंवा ज्यावेळेला मी व्याख्यानाला जात होतो, मला खरंच आश्चर्य वाटत होतं की गडचिरोली सारखा नक्षलग्रस्त भाग, ज्या ठिकाणी म्हणजे आमच्या डोक्यामध्ये जी काही संकल्पना होती की हा नक्षलग्रस्त प्रदेश आहे, इथे नक्षलवादीच असतात, गोळ्या घालतात, निबेंड रानाचा सगळा काही प्रदेश असेल, दुर्गम प्रदेश असेल, अशी जी काही माझ्या समोर जी काही इमेज होती ती यावर्षी मी व्याख्यानाला जेव्हा गेलो तेव्हा माझ्या ह्या सगळ्या संकल्पना मोडीच निघाल्या। तेव्हा मी तिथल्या लोकांना विचारलं, मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं, किंवा जे लोक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी नव्हते आणि शिवजयंतीचे आयोजक होते त्यांना सुद्धा विचारलं की मला खरंच आश्चर्य वाटते की गडचिरोली म्हणजे ते गोंदियामध्ये साले कसा, दरे कसा कुठे आहे, ते गडचिरोली कुठे आहे, अगदी म्हणजे भामरागड, एटापल्ली त्या टोकापर्यंत शिवजयंती साजरी होत आहे। मी त्या लोकांना जेव्हा विचारलं की बाबा हे कसं काय, म्हणजे आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की इकडे शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते। म्हणजे मी त्या जेव्हा गडचिरोलीतनं प्रवास करत होतो, जेव्हा मी गोंदियामधनं सालेकसा दरेकसामधनं प्रवास करत होतो, तेव्हा 30-30, 40-40 किलोमीटर गावं लागायची नाही, पण जेव्हा एखादं गाव लागलं की तिकडे भगवे झेंडे दिसायचे, महाराजांचा फोटो दिसायचा, एखादी रॅली दिसायची, असं काहीतरी शिवजयंतीचा एक माहोल किंवा वातावरण त्या ठिकाणी दिसायचं। मग त्यावेळेला जेव्हा मी त्या लोकांना विचारलं, त्यावेळेला त्या लोकांनी मला असं सांगितलं की आमच्याकडे 1990-95च्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना फक्त आणि फक्त आम्ही फक्त शाळेच्या पुस्तकामध्ये वाचायचो की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज नावाचे एक पराक्रमी राजे होऊन गेले, त्यांचे पुत्र संभाजी राजे कोणी राजे होऊन गेले, एवढंच आम्हाला माहिती होतं। पण 1990 आणि 95च्या नंतर मराठा सेवा संघाचे विचार, मराठा सेवा संघाची चळवळ आमच्यापर्यंत पोहोचली आणि म्हणून आम्ही शिवजयंती साजरी करायला लागलो। बांधवांनो, मला सांगायचं एवढंच आहे की मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये खपलेले जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत,
त्या सर्वांचं हे यश आहे, त्या सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज घराघरात दारादारापर्यंत आज पोहोचलेली आहे. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुलेंनी बॉम्बे क्रॉनिकल मध्ये जो लेख वाचला जेम्स डग्लसचा, त्या लेखाला वाचून महात्मा फुलेंनी रायगडावरती गेले, शिवाजी महाराजांची समाधी स्वच्छ केली, साफ केली, जयंती सुरू केली आणि मग तिकडे करवीर संस्थानाने त्या समाधीचा जीर्णोद्धार वगैरे वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. त्यानंतर ही शिवजयंती जी होती याचं जे स्वरूप होतं, महाराष्ट्रामध्ये लोक रॅली काढायची, त्याच्यामध्ये भगवे झेंडे असायचे, त्याच्यामध्ये ढोलताशे असायचे आणि लोक दारू पिऊन नाचायचे, असं जवळपास चित्र महाराष्ट्रातलं होतं. आणि सुदैवाने मला सांगताना मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये काम करत असताना मला हे अभिमानाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रातलं हे जे काही 1990 पूर्वीचं चित्र होतं की शिवजयंतीमध्ये ढोलताशे वाजवून आणि दारू पिऊन नाचायचं, हे चित्र आज जवळपास दुर्मिळ झालेलं आहे, जवळपास कमी झालेलं आहे असं अपवादाने आपल्याला सापडतं. याचं सर्वच्या सर्व श्रेय हे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या चळवळीला जातं की ज्यांनी महापुरुषांचे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या शेवटच्या घटकापर्यंत नेले आहेत. अजून दोन गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात की मला का मराठा सेवा संघाच्या चळवळीचा अभिमान वाटतो, मला का संभाजी ब्रिगेडचा अभिमान वाटतो. या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी ज्या गोष्टीला धरून दंगली घडवली आहे त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पहिलं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानांच्या विरोधात उभं करायचं आणि दंगली भडकवायचं, आणि दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मध्ये वापरून इथं मराठा आणि दलित दंगली पेटवायच्या. हे जे काही वातावरण होतं हे वातावरण मराठा सेवा संघाच्या कृतीमुळे आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये नाहीये. मग मराठा सेवा संघाने काय केलं, संभाजी ब्रिगेडने काय केलं, तर मुस्लिमांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवले आणि मराठ्यांच्या घरामध्ये ओबीसींच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचले. मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही सर्वात मोठ्या क्रांतीपैकी एक क्रांती आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण बघतोय की महाराष्ट्र जवळपास शांत आहे. आमचे रायगडचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख मुस्लिम तरुण आहे. का आहे म्हणजे एका वेळेला आपण बघत होतो की सबंध मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना याच महाराष्ट्रामध्ये वापरलं जात होतं, याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये वापर होत होता आणि याच महाराष्ट्राच्या आमच्या मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जणू काही तुमचे शत्रू आहे अशा पद्धतीचा इतिहास, अशा पद्धतीची मांडणी मुस्लिम बांधवांसमोर केल्या जात होती. आज चित्र असं आहे की एक मुस्लिम समाजाचा तरुण आमचा जावेद शेख संभाजी ब्रिगेडचा एका जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. हे सर्वच्या सर्व श्रेय मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनाच्या चळवळीला जातो मित्रांनो. आणि म्हणून यासाठी माननीय खेडेकर साहेबांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही चरित्र आहे, पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतोय की छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र ज्यांनी 40 वर्ष अभ्यास करून तुमच्या आमच्या समोर महाराष्ट्रासमोर आणलं, त्या वासी बेंद्रे यांचं महाराष्ट्रावरती प्रचंड मोठं उपकार आहेत. त्यामुळे संभाजी महाराज मांडत असताना, संभाजी महाराज बोलत असताना कोणीही वासी बेंद्रे यांना विसरता कामा नये. वासी बेंद्रे यांना सुद्धा मी या ठिकाणी स्मरण करतोय तुमच्या सर्वांच्या साक्षीने. मग छत्रपती संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर होते का, किंवा स्वातंत्र्यवीर कसे होते याचा आपल्याला आज धांडोळा घ्यायचा आहे. कारण आतापर्यंत आपण असं ऐकलं होतं की संभाजी महाराजांना ज्या काही वेगवेगळ्या बिरुदं आल्या, अगोदर तर संभाजी महाराज अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये बदनामच केल्या गेल्या. म्हणजे परवाच्या दिवशी आमच्या शिवानंद भानुसे सरांनी ते मांडलं, त्यानंतर काल आमच्या प्रेमकुमार बोके सरांनी ते मांडलं, उद्या आमचे लोक उद्यापासून मला वाटतं आमचे दिलीप चौधरी सर आहेत ते सुद्धा मांडतील. संभाजी महाराजांच्या लढाई आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या जाणार आहेत. पण छत्रपती संभाजी महाराजांची ही जी काही प्रेरणा आहे ही प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे आणि शिवाजी महाराजांची ही जी काही प्रेरणा ही शहाजी महाराजांची आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं मुळात एक स्वातंत्र्याचीच लढाई आहे. तो स्वातंत्र्याचाच संघर्ष आहे, तो राजकीय स्वातंत्र्याचा संघर्ष आहे. या दख्खनच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जाती धर्माचा जो कोणी माणूस आहे त्याच्या स्वातंत्र्याची लढाई छत्रपती शिवाजी महाराज लढत होते आणि ते शहाजी महाराजांच्या प्रेरणेने लढत होते. तुम्हाला एक उदाहरण देतो की पेमगिरीवरती शहाजी महाराज त्या निजामांच्या एका वारसदाराला मांडीवर घेऊन त्याने असं छत्र त्या ठिकाणी धरलेलं आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे. आणि त्याच्या नावाने शहाजी महाराज तिथे स्वतंत्र राज्य कारभार चालवत होते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पुढे संघर्ष झाला, युद्ध झालं, लढाई झाली, पुढचं आपल्याला माहिती आहे. पण शहाजी महाराज
एक स्वतंत्र राज्य चालवत होते, हा इतिहासामधला महत्त्वाचा दाखला आहे. त्यानंतर कर्नाटकामध्ये बेंगळुरूमध्ये आपल्याला माहिती आहे, शहाजी महाराजांनी स्वतंत्र राज्यच त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे, स्वतंत्र राज्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि ही जी स्वातंत्र्याची प्रेरणा, ही जी स्वातंत्र्याची भूमिका आहे, ही स्वातंत्र्याची भूमिका शहाजी महाराजांकडनं आपसुकच शिवाजी महाराजांना मिळाली आहे. आणि मग म्हणून आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या दख्खनच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इथल्या निश्चित पडलेल्या, मी आधीच म्हटलं की इथली माणसं ही गुलाम होती. गुलाम म्हणजे काय नुसतं हिंदूच नव्हते. या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जातीचा, धर्माचा जो कोणी वर्ग आहे, जो कोणी माणूस आहे, तो गुलामच होता. तो गुलाम कोणाचा होता? तो आदिलशहाचा गुलाम होता, तो निजामशहाचा गुलाम होता, तो कुतुबशहाचा गुलाम होता, तो मुघलांचा गुलाम होता. इकडे नंतर मग ब्रिटिश आले, पोर्तुगीज, सगळी मंडळी आलटून पालटून या महाराष्ट्रावरती सत्ता करत होती. यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज उभे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात महत्वाची गोष्ट जर काही केली असेल तर या महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटवलेली आहे, स्वातंत्र्याचा मंत्र त्यांना दिलेला आहे. आणि मग त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्या हातून आपण बघतोय की एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने हिंदुत्ववादी आणि कट्टर, जसे काही म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्ववादी होते, मुसलमानांचा कर्दनकाळ वगैरे वगैरे होते, अशा पद्धतीचं जे काही चित्र रंगवलं होतं ते चित्र गेल्या 25-30 वर्षामध्ये संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने खोडून काढले. अर्थातच शिवाजी महाराज हिंदू होते, अर्थातच संभाजी महाराज हिंदू होते, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही लढा होता तो धर्मासाठीच होता. ही जी काही मांडणी आहे ही चुकीची आहे. कारण त्याच्या मागे याची जी काही भूमिका आहे ती अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मुसलमानांच्या विरोधात उभं करता आलं पाहिजे. यांना मुसलमानांच्या विरोधात उभं करून या महाराष्ट्रामध्ये दंगली कशा भडकवता येईल अशा पद्धतीचे एक वातावरण ह्या लोकांना वारंवार निर्माण करायचं असतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या मागे हे कट्टरतावाद, शिवाजी महाराजांच्या मागे हिंदुत्ववाद, शिवाजी महाराज कसे धर्मांध होते, शिवाजी महाराज कसे मुसलमानांचा कर्दनकाळ होते, अशा पद्धतीच्या विरोधावल्या शिवाजी महाराजांच्या मागे सुद्धा लावत होते आणि संभाजी महाराजांच्या मागे सुद्धा लावत होते. मग आता भावांनो, आम्ही अनेकदा महाराष्ट्राला आम्ही ओरडून ओरडून सांगतोय, गेल्या 30 वर्षामध्ये सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलांसोबतचा जो काही संघर्ष होता, औरंगजेबासोबतचा जो काही संघर्ष होता, हा संघर्ष धार्मिक संघर्ष नव्हता, हा संघर्ष राजकीय संघर्ष होता. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल. शिवाजी महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये एकदा तह करावा लागला आणि तो तह केव्हा करावा लागला? ज्या वेळेला औरंगजेबाचा सरदार राजपूत राजा महाराजा जयसिंग या महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबातर्फे लढाई केली. त्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी तह करून 23 किल्ले जयसिंगाला म्हणजेच औरंगजेबाला दिलेले आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ असा आहे की औरंगजेबाच्या बाजूने कोण लढतायत तर महाराजा जयसिंग लढतायत. जर हे धार्मिक युद्ध असते, जर हे धार्मिक लढाई असती तर या ठिकाणी राजपूत राजा, एक हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कदापि लढला नसता. मात्र हा संघर्ष कोणता संघर्ष आहे? राजकीय संघर्ष आहे. आज सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखीव मतदारसंघ आहेत, काही ठिकाणी नाहीत देखील. मग मराठ्यांच्या विरोधात मराठा निवडणूक लढतो, दलितांच्या विरोधात दलित निवडणूक लढतो, माळ्यांच्या विरोधात माळी निवडणूक लढतो, तेली बांधवांच्या विरोधात तेली बांधव निवडणूक लढतात. हे सगळीकडे चित्र आहे ना. असं कोणी म्हणत नाही की माझा जातबाई आहे, माझ्या जातीचा माणूस आहे म्हणून मी त्याच्या विरोधात लढत नाही, माझ्या धर्माचा एखादा माणूस आहे म्हणून त्याचे, असं नसतंच. राजकीय संघर्षामध्ये जात पात धर्म पंथ संप्रदाय वंश याला स्थान नसतं. राजकारणामध्ये मला कसं जिंकायचं एवढंच महत्वाचं असतं, त्यालाच आपण राजकीय संघर्ष म्हणतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की जर या महाराष्ट्राला जर सोन्याचे दिवस आणायचे आहे, जर हा महाराष्ट्र मला घडवायचा आहे तर मला राजकीय संघर्ष जिंकावंच लागणार आहे. मग माझ्या समोर कोणी सुद्धा येऊ. मग तो खंडोजी खोपडा आला, त्याला सुद्धा शिवाजी महाराजांनी कापून काढला. जावळीच्या मोऱ्यांकडनं आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी रायगड घेतला, तो सुद्धा हिंदूच होता, शिवाजी महाराजांच्या विरोधात तो त्या ठिकाणी उभा होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या कल्याणासाठी ह्या स्वातंत्र्याची लढाई या ठिकाणी लढलेली आहे. आणि त्याचीच प्रेरणा तीच पुढे आपण छत्रपती संभाजी महाराजांनी घेतलेली आहे. म्हणून संभाजी महाराज हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीरच आहेत. आता वीर कोणाला म्हणून मी तुम्हाला एक महत्वाचा सांगायला आलोय की आपल्याला अगोदर या व्याख्या कराव्या लागतील. वीर म्हणजे कोण, मग धर्मवीर म्हणजे कोण, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्यवीर म्हणजे कोण, हे आपल्याला व्याख्या आधी करावं लागतील. मग आपण काय म्हणतोय की संभाजी महाराज कोण आहे तर स्वातंत्र्यवीर आहे. मग संभाजी महाराजांनी स्वातंत्र्यवीर आपण का म्हणायला पाहिजे? कारण आपण वीर कोणाला म्हणतो
जो लढला, ज्याने संघर्ष केला, जो झुंजला, जो वाकला नाही, जो झुकला नाही, जो कोणाला शरण गेला नाही, ज्याने कोणाची माफी मागितली नाही, त्याला आपण वीर म्हणत असतो. संभाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना, ही स्वातंत्र्याची लढाई लढत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. औरंगजेब बादशाह समोर संभाजी महाराजांना झुकता आलं असतं, संभाजी महाराजांना माफी मागता आली असती, पण संभाजी महाराजांनी माफी मागितली नाही. संभाजी महाराज झुकलेले नाही, संभाजी महाराज वाकलेले नाही, संभाजी महाराज शरण गेले नाही, तर संभाजी महाराज शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाने औरंगजेब बादशाहच्या विरोधात लढलेले आपल्याला पाहतोय. आणि म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराजांना पहिलं तर वीर म्हटलं पाहिजे. आता त्यांना धर्मवीर म्हटलं पाहिजे की स्वातंत्र्यवीर म्हटलं पाहिजे, याचा सुद्धा आपण उलगडा करून घेतला पाहिजे. आता स्वातंत्र्यवीर का म्हणायचं? कारण स्वातंत्र्याची लढाई आहे, शिवाजी महाराजांची स्वातंत्र्याची लढाई आहे, ते पुढे संभाजी महाराजांनी आपण वाढवलेले आपण पाहतोय. आणि ही करत असताना मग जर त्यांना आता धर्मवीर नावाची जर बिरुदावली लावली जात आहेत, तर याच्या सुद्धा आपण खुल्यात गेले पाहिजे. काही लोक, म्हणजे मी आता म्हणजे मूळ विषयाला आत्ता सुरुवात केली, त्यामुळे पुढचा विषय फार महत्त्वाचा आहे, तुम्ही ऐकला पाहिजे. काही लोक संभाजी महाराजांना धर्मवीर पदवी लावतात. आता मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. एक प्रश्न आहे सुरुवातीला तुम्हाला, संभाजी महाराजांची लढाई, शिवाजी महाराजांची लढाई ही धर्मासाठी होती का? हा धार्मिक संघर्ष नव्हता, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. ही लढाई कोणती होती? ही स्वातंत्र्याची लढाई होती. मग संभाजी महाराजांची लढाई जर धर्माची लढाई नाहीये, ती स्वातंत्र्याची लढाई आहे, मग संभाजी महाराज धर्मवीर कसे होतात? बरोबर, मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. संभाजी महाराजांनी 2 सनदा दिलेल्या आहेत. पहिली सनद आहे 1680 सालची. तुकाराम महाराज यांचे, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांना वर्षासनाची संभाजी महाराजांनी नेमणूक करून दिली आहे ऑगस्ट 1680 मध्ये. पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर 1680 मध्ये संभाजी महाराजांनी पाटगावचे मौनी बाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्री करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यासाठी 125 होणांची तजवीज केलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज काय करतात, तर देहू ते आळंदी या पालखीला सुरक्षा देतात, ही पालखी सुरू करतात, त्याला रक्षण पुरवतात, त्यासाठी वर्षासनाची सोय त्या ठिकाणी करतात. आणि त्याचबरोबर एका मुस्लिम संतांसाठी, एका मुस्लिम फकीराच्या वर्षासनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करतात, त्याची तजवीज सुद्धा करतात. म्हणजे याचा साधा अर्थ असा आहे, जर छत्रपती संभाजी महाराजांची लढाई जर धर्मासाठी असती, तर एका मुस्लिम फकीरासाठी वर्षासनाची व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांनी कधीच केली नसती, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्म, एकदा म्हणजे याच्या मागची भूमिका काय आहे की छत्रपती संभाजी महाराजांना एकदा म्हणजे एकदा त्यांना स्वातंत्र्यवीर, पहिली गोष्ट तर संभाजी महाराजांना धर्मवीर पदवी कोणी लावली, तर सर्वात अगोदर विनायक दामोदर सावरकर यांनी लावली त्यांच्या पुस्तकापासून. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की सावरकरांना स्वातंत्र्यवीर नंतर ही बिरुदावली लावली. म्हणजे संभाजी महाराजांना धर्मवीर पहिल्यांदा कोण म्हणतात, तर सावरकर म्हणतात. आणि सावरकरांना त्यानंतर काय केलं जातं, तर स्वातंत्र्यवीर ही पदवी दिल्या जाते. आता गंमत अशी आहे की सावरकरांनी आपल्या लिखाणामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी केली. काकतालीय न्यायाने काय झालं, शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची बदनामी केली, संभाजी महाराजांच्या विरोधात विकृत लेखन केलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एकीकडे सांगायचं की संभाजी महाराज दारुडे, सावरकरांचं लिखाण, एकीकडे सांगायचं की संभाजी महाराज दारुडे होते, एकीकडे सांगायचं की संभाजी महाराज व्यसनी होते, संभाजी महाराज स्त्रीलंपट होते, आणि दुसरीकडे सांगायचं की ते धर्मवीर होते, कारण धर्मासाठी मेले. पण धर्मासाठी कसे मेले याचं उत्तर कोणी तुम्हाला देणार नाही, कारण त्यांच्याकडे त्याची उत्तरच नाही. मग आता याचा आधार घेऊन हे लोक काय सांगतात, म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला हे काय सांगतायत, तरुण पिढीला सांगतात की तुम्ही देव देश आणि धर्मासाठी मेलं पाहिजे, जशी संभाजी महाराज मरण पावले. आता याच्या एक एक गोष्टीची जर आपण उलगडा करत बसलो की देव देश आणि धर्मासाठी मरणं म्हणजे काय असतं, देवासाठी मरणं काय असतं रे बाबा. तुम्ही म्हणताय की देव देश आणि धर्मासाठी मेलं पाहिजे, तर मग देवासाठी मरणं म्हणजे काय, धर्मासाठी मरणं म्हणजे काय, आणि तुम्ही देशासाठी कसे मरतात याचं सुद्धा या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे सांगलीचा एक म्हातारा जो बोलताना असं वाटतं की एखादा विक्षिप्त माणूस बोलतोय. म्हणजे ते कधी म्हणतात की आंब्याने मुलं जन्माला येतात, कधी म्हणतात की बाबा मनू हा तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहे, असंही ते व्यक्ती म्हणतात. आणि ते व्यक्ती तरुणांना सांगतात की देव देश आणि धर्मासाठी मेलं पाहिजे.
कसं मेलं पाहिजे देव देश आणि धर्मासाठी? मी तुम्हाला सांगतोय लोकांना कसं वाटतं, म्हणजे काय भूमिका यांची आहे याच्या मागची. 1992 मध्ये यांनी बाबरी मस्जिद पाडली. बाबरी मस्जिद पाडत असताना या देशातला जो ओबीसी समाजाची मुलं आहे, या देशातला बहुजन समाजाची जी काही सगळी मुलं आहेत, ती मुलं 1992च्या बाबरीच्या त्या काळानंतर, त्या मस्जिदीच्या पतनानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये हिंदू मुसलमान दंगली झाल्या. त्या दंगलीमध्ये बहुजन समाजाची हजारो पोरं, शेकडो पोरं मारल्या गेली. आणि त्यानंतर आपण पाहतो की आज जेव्हा मंदिर बनलेलं आहे, त्या मंदिरामध्ये, मंदिराच्या ट्रस्टमध्ये या भारतातला एकही बहुजन समाजाचा व्यक्ती नाही. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून जे संबोधित करून त्यांच्या नावाने ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांना जे तुम्ही भडकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या डोक्यामध्ये जी धर्माची नशा पेरण्याचा तुम्ही प्रयत्न करतात आणि त्यांना देव देश आणि धर्मासाठी मरायचं तुम्ही जे सांगताय, देशासाठी कसं मरायचं असतं बरं? अरे तुम्हाला देशासाठी मरायचं तर शिबिर जा ना, तुम्ही मिलिटरीमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही सीमेवर गेलं पाहिजे, तुम्ही फौजमध्ये भरती झालं पाहिजे, तिकडे देशासाठी मरा ना. तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये राहून मुसलमानांना शिव्या देऊन कसं काय देशाच्या विरुद्ध लढताय? मी त्यांच्या एका कार्यकर्त्याशी मागे बोलत होतो. ते मला सांगतात की ह्या देशामध्ये म्हणे मुसलमानांना राहायचा अधिकारच नाही, त्यांनी चाललं जाऊ. म्हटलं कुठं जायचं? म्हणे पाकिस्तानात जायचं, त्यांचा देश आहे. म्हटलं बाबा, या देशामध्ये जर तो जन्मला, त्याचा बाप जन्मला, त्याचा आजा जन्मला, त्याचा पंजा इथं पैदा झाला, आणि असं करत असताना तू म्हणतोय की त्या, म्हणजे असं असताना तुम्ही म्हणताय की त्या मुसलमानांनी पाकिस्तानात जायचं. ही म्हणजे ही भिडे गुरुजींची शिकवण आहे. हे भिडे गुरुजींचे कार्यकर्ते बनतात. आणि एकतर म्हणजे त्याच्यापेक्षा बहात्तर म्हणला, तो म्हणला की महात्मा ज्योतिराव फुलेंचं बरे उदात्तीकरण केलं गेलं. म्हटलं का रे बाबा? उदात्तीकरण महात्मा ज्योतिराव फुलेंचं केलं की सावरकरांचं केलं? तुम्ही सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणता ना, मग वीराची व्याख्या काय? वीर म्हणजे काय? जो कधी कोणाला शरण गेला नाही, जो कधी कुठे झुकला नाही, जो कधी कोणासमोर वाकला नाही, तो वीर असतो. सावरकरांनी 8 माफीनामे मागितले. ते माफीनामे माझ्याकडे काटोलच्या नागपूरच्या भाषणामध्ये मी ते माफीनामा वाचून दाखवलेला आहे. आर्जव करणारी भाषा आहे, आर्जव करणं, भीक मागणारी भाषा आहे. सावरकरांनी आपल्या प्राणाची भीक ब्रिटिशांना मागितलेली आहे. आणि मी तुम्हाला वरून पुन्हा सांगतो, या सावरकरांच्या हिंदू महासभेचे कार्यकर्ते डॉक्टर मुंजे हे मुसोलिनीला भेटायला गेले. मुसोलिनीला भेटून म्हणतात की या आमच्या भारतामध्ये आम्हाला स्वातंत्र्याची गरज नाही, तू ब्रिटिशांना सांग की या देशामध्ये आम्हाला स्वातंत्र्य नको आहे, असं तुम्ही ब्रिटिशांना समजवा. असं डॉक्टर मुंजे नावाचा हिंदू महासभेचा, सावरकरांच्या हिंदू महासभेचा कार्यकर्ता हा मुसोलिनीला जाऊन सांगतो. आणि त्या सावरकरांना हे लोक स्वातंत्र्यवीर म्हणतात. हे उदात्तीकरण नाही आहे सावरकरांचं? अहो, माफी मागितली ना त्यांनी. त्यांना जास्तीत जास्त आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही म्हणत नाही की सावरकरांना तुम्ही, सावरकरांचा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग नाही असं आमचं म्हणणं नाही. सावरकरांचं योगदान नाही असं आमचं अजिबात म्हणणं नाही. सावरकरांचं योगदान आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून सावरकरांना फार तर आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणू शकतो, पण त्यांचे माफीनामे बघता, त्यांची माफीनाम्यातली आर्जो बघता, त्यांचं जीवाची भीक मागणं बघता, त्यांना स्वातंत्र्य किंवा त्यांनी ब्रिटिश जाईपर्यंत खाल्लेलं पेन्शन बघता, सावरकरांना स्वातंत्र्यवीर तर खूप दूरची गोष्ट आहे, स्वातंत्र्य सैनिकही म्हणावं की नाही असा सुद्धा प्रश्न शिल्लक राहतो. पण तरी छाती ठोकून खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं, म्हणजे उदात्तीकरण करायचं. म्हणजे आमचा तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, अशा पद्धतीचं ह्या लोकांनी वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी संभाजी महाराजांना स्वातंत्र्यवीर म्हणायचं नाही, संभाजी महाराजांचा वापर करायचा, त्यांना धर्मवीर ठरवायचं, त्यांचा धर्मासाठी वापर करायचा, धार्मिक दंगलीसाठी वापर करायचा, धार्मिक द्वेष पेटवण्यासाठी वापर करायचा, आणि दुसरीकडे सावरकरांना स्वातंत्र्यवीर ठरवायचं. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर माझा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे, की जर तुम्ही असं म्हणताय की संभाजी महाराज काय होते? धर्मवीर होते, धर्मासाठी मेले, बरोबर? इकडे संभाजी महाराजांचा आजकाल बलिदान मास चालवतात, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हे लोक हिंदुत्ववादी म्हणून प्रेझेंट करतात. आता याच्यातली बदमाशी बघा. शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी म्हणून प्रेझेंट करायचं, संभाजी महाराजांना कट्टर हिंदुत्ववादी म्हणून प्रेझेंट करायचं. पण याचा इतिहास काय सांगतो? याचा इतिहास असा सांगतो की एकीकडे शिवाजी महाराजांचं, एकीकडे भोसल्यांच्या कुळाचं, एकीकडे मराठ्यांचं क्षत्रियत्वच नाकारायचं. मी काय म्हणतो,
एकीकडे मराठ्यांचं क्षत्रियत्व नाकारायचं आणि दुसरीकडे त्यांना हिंदुत्ववादी ठरवून वापरायचं, अशी दुहेरी यांची भूमिका. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आम्ही गेल्या 30 वर्षापासून सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इथल्या ब्राह्मण्यवाद्यांनी विरोध केला. ठीक, मग आम्हाला ते म्हणतात की कसा काय विरोध केला. आम्ही म्हणतो की बाबा काशीवरनं शिवाजी महाराजांना गागा भट्टाला आणावं लागलं. इथल्या एकाही ब्राह्मणाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही. तेव्हा तर्क असा असतो की शिवाजी महाराजांना एक्सपर्ट ब्राह्मण पाहिजे होता. जसा तुम्हाला एक्सपर्ट कोच लागतो, एक्सपर्ट डॉक्टर लागतो, एक्सपर्ट इंजिनियर लागतो, तसा शिवाजी महाराजांना एक्सपर्ट ब्राह्मण पाहिजे होता, विद्वान ब्राह्मण पाहिजे होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी काशीवरनं गागाभट्टा आणला, त्यांच्याकडनं राज्याभिषेक करून घेतला. ठीक आहे, तुम्ही म्हणता आम्ही हे मानू. आता मला दुसऱ्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर द्या. 1828 साली, हो त्याच्या अगोदर पुन्हा दुसऱ्या शाहूची मूंज नाना फडणीसाने कारस्थान करून हाणून पाडली. बाबूराव कृष्ण नावाच्या त्यांच्या एका सहकार्याला पाठवून दुसऱ्या शाहूंच्या आईला भेडसावून लावलं. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय? हो दानेशजी येतोय. अविज गोमासे आवाज येतोय? मला गडबड वाटत आहे. येतोय? थँक्यू थँक्यू थँक्यू. दुसऱ्या शाहूची मूंज नाना फडणीसाने बाबूराव कृष्ण नावाच्या माणसाला सांगून दुसऱ्या शाहूंच्या आईला भेडसावून लावलं आणि त्यांची मूंज ही पुराणोक्त पद्धतीने करून घेतलं. साध्या शब्दामध्ये नाना फडणीसाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असलेल्या शाहूंना शूद्रत्व बहाल केलं. तुम्ही म्हणाल चला दुसरी गोष्ट आम्ही खोटी सांगतो. चला तिसरा प्रश्न आहे. 1828 साली प्रतापसिंह भोसल्यांनी क्षत्रिय कुलावतांचं ही पदवीच धारण करू नये यासाठी या महाराष्ट्रातला ब्राह्मण वृंद त्यांच्या विरोधात उभा राहिला. आता गंमत बघा आणि इतिहासामध्ये केलेली हरामखोरी बघा आणि आत्ताची हरामखोरी बघा. 1828 मध्ये प्रतापसिंह भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत, यांनी क्षत्रिय कुलावतांची पदवी धारण करू नये. त्यांच्याकडचे आम्ही धर्मसंस्कार जे आहेत ते आम्ही वेदोक्त पद्धतीने करणार नाही असं सर्व ब्राह्मणांनी सांगितलं आणि त्यांच्यावरती बहिष्कार टाकला. त्याकरिता मग त्यांचं नाव आहे चिंतामणराव पटवर्धन. चिंतामणराव पटवर्धन यांनी महाराष्ट्रातल्या ब्राह्मण्यवाद्यांची फळी निर्माण केली आणि प्रतापसिंह भोसलेंच्या विरोधामध्ये संघर्ष निर्माण केला. जेव्हा प्रतापसिंह भोसलेंचा हे सगळा उपमर्द केला, अपमान केला, त्यावेळेला प्रतापसिंह भोसले प्रचंड चिडले, त्यांना राग आला. मग त्यांनी काय केलं की उदयपूर आहे, धार आहे, नागपूर आहे, तंजावर आहे, या जिथे जिथे मराठ्यांच्या शाखा होत्या किंवा जिथे जिथे मुळं आहेत त्या त्या ठिकाणी आपले सगळे लोक पाठवलेत, सेवक पाठवले आणि त्यांच्याकडनं माहिती मागवली. त्यानंतर सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला, प्रचंड मोठा वादविवाद झाला आणि त्या वादविवादाला प्रतापसिंह भोसले स्वतः तलवार घेऊन हजर आहेत आणि दोन पक्ष मांडण्यात आले. एक मराठ्यांचा पक्ष, एक भोसल्यांचा पक्ष आणि इथल्या ब्राह्मण्यवाद्यांचा पक्ष. ब्राह्मण्यवाद्यांचा पक्ष राघवेंद्राचार्य ते काय नाव त्यांचं यांनी मांडला. राघवाचार्य गजेंद्र गडकर यांनी मांडला आणि मराठ्यांचा पक्ष विठ्ठल सखाराम यांनी मांडला आणि प्रचंड मोठी तिथे वादविवाद झाला आणि अगदी पुण्यापासून तर खाली बेळगाव पर्यंतचे हजारो लोक तो वादविवाद बघण्यासाठी तिथे आलेले होते आणि दंगल होईल अशी प्रचंड वादविवाद चालला आणि त्या वादविवादामध्ये मराठ्यांचा विजय झाला. आणि त्या वादविवादामधलं आउटपुट असं होतं की फक्त भोसलेच नाही तर या महाराष्ट्रातले मोरे, शिर्के, घाडगे, अहिरराव, पालघर, जाधव, खानविलकर, मोहिते, महाडिक, माने, गुजर हे सर्वच्या सर्व क्षेत्रीय आहे. असं त्या सगळ्या पाठशाळेमध्ये जो काही संघर्ष झाला त्याचा निकाल होता जो मराठ्यांच्या बाजूने लागला, जो भोसल्यांच्या बाजूने लागला आणि इथल्या ब्राह्मण्यवाद्यांचा पक्ष हरला. मग गप बसायचं की नाही? गप हे लोक बसले नाही तरी सुद्धा यांनी प्रतापसिंह भोसलेंच्या
राजवाड्यातल्या सर्व धार्मिक संस्कारांवरती बहिष्कार टाकला. त्यानंतर 1831 मध्ये याचे उत्तर ब्राह्मण्यवाद्यांना द्यावं लागणार आहेत. महाराष्ट्रातल्या जे तुम्ही संभाजी महाराजांना धर्मवीर ठरू इच्छितात, धर्मवीर ठरू बघत आहेत, त्यांना याचे उत्तर द्यावं लागणार आहे. लगेच 1831 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर माल्कम महाराष्ट्रामध्ये आला. त्याच्याकडे महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण वृंद गेले आणि त्याच्याकडे प्रतापसिंह भोसलेंची तक्रार केली आणि सांगितलं की हा प्रतापसिंह भोसले हे आमच्या धर्मामध्ये अडवणूक करतात, आमचे धार्मिक हक्क नाकारतायत, यांना पदावरनं बहिष्कृत करा, पदच्युत करा, अशी मागणी महाराष्ट्रातल्या ब्राह्मण्यवाद्यांनी ब्रिटिश गव्हर्नर माल्कमकडे 1831 साली केलेली आहे. मग त्या ठिकाणी प्रतापसिंह भोसले गप्पा नाही बसले, प्रचंड चिडले. त्यांनी ह्या लोकांच्या विरोधात फळीच निर्माण केली आणि 1838 साली स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांना पण प्रचंड या लोकांनी छेडलेला आपण पाहतोय. मग म्हणाला हे तिसरे उदाहरण जाऊ द्या, चौथं उदाहरण मी तुम्हाला देतो. वेदोक्त प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. वेदोक्त प्रकरणामध्ये सरळ नारायण भट शाहू महाराजांना म्हणतो की तुम्ही काय शूद्र आहात. आता देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आलं होतं, त्याच्यामध्ये शाहू महाराजांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, अभ्यासू नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, ज्यांना म्हणजे साक्षात नाना फडणवीसा एवढी बुद्धिमत्ता ज्यांना आहे असं काही लोक म्हणतात, असे देवेंद्र फडणवीस शाहू महाराजांना सामाजिक कार्यकर्ते म्हणले. जे शाहू महाराज राजा आहेत, जे शाहू महाराज या महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गादीचे वारसदार आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक कार्यकर्ते म्हटले. काही लोकांना वाटलं हे अनवधानाने झालेली चूक आहे. अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस सारखा एवढा मोठा आणि अभ्यासू नेता अशी चूक अनावधानाने करू शकत नाही. या महाराष्ट्रातल्या RSSची लोक, या महाराष्ट्रातले सनातनी लोक, या महाराष्ट्रातले ब्राह्मण्यवादी जे लोक आहेत, यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा किती विरोध आहे आणि यांची शाहू महाराजांच्या बाबतची जी काय भूमिका आहे ही आत्ताची विरोधातली नाही आहे. हे आधी अनंत त्यापासून आहेत. म्हणजे जेव्हा शाहू महाराज 1894 राज्यरोहण झाले त्यावेळेला सर्वात जास्त त्रास शाहू महाराजांना दिला आहे. मग शाहू महाराजांना नारायण भट म्हणतो की महाराज, त्यावेळेला कार्तिक महिन्यामध्ये शाहू महाराज पंचगंगेच्या काठावरती आपल्याला सर्वांना माहिती आहे स्नान करत होते. तेव्हा त्यांच्यासोबत राजाराम शास्त्री होते आणि हा नारायण भट होता, ज्याला वार्षिक 20,000 रुपये वेतन तनखा करवीर संस्थानातर्फे दिला जात होता. हा नारायण भट बिना आंघोळीचा पुराणोक्त मंत्र म्हणत होता. तेव्हा राजाराम शास्त्रींनी सांगितलं की महाराज, हा नारायण भट काय करतोय, तो हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय. त्यावेळेला शाहू महाराजांनी नारायण भटाला विचारलं की नारायण भट, हे खरंय काय? नारायण भट बोलला, हो महाराज, मी आंघोळ सुद्धा करून आलेलो नाही आणि मी मंत्र सुद्धा पुराणोक्त म्हणतोय. महाराज म्हणतात का? त्याला नारायण भट उत्तर देतो, कारण महाराज तुम्ही शूद्र आहात. आणि मग शाहू महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली. मग शाहू महाराज म्हणतात, मग आम्ही जे क्षत्रिय कुलावतांसही जी काय पदवी धारण करतो त्याचं काय नारायण भट? तेव्हा नारायण भट फार क्रांतिकारी उत्तर देतो. नारायण भट म्हणतो की महाराज, जोपर्यंत सर्व शक्तिमान ब्राह्मण तुम्हा मराठ्यांना क्षत्रियत्व देत नाही तोपर्यंत आमच्या लेखी तुम्ही शूद्रच आहात. हे नारायण भटाचं उत्तर आहे. ब्राह्मण्यवाद्यांनो, सनातन्यांनो, याचं उत्तर तुम्ही केव्हा देणार आहात की तुम्ही शाहू महाराजांचं क्षत्रियत्व का नाकारलं? म्हणजे एका वेळेला बरं ते जाऊ द्या, 22 नोव्हेंबर टिळकांचा, 22 ऑक्टोबर 1901चा टिळकांचा केसरीचा लेख आहे. त्यावरती जेव्हा हे वेदोक्त प्रकरण गाजलं त्यावेळेला त्याच्या विरोधात टिळकांनी केसरीमध्ये एक अग्रलेख लिहिला. तो अग्रलेख असा आहे, 22 ऑक्टोबर 1901 चेक करू शकता. त्यामध्ये टिळक म्हणतात, मराठे क्षत्रिय होते त्यांची धार्मिक कार्य वेदोक्त पद्धतीने केली पाहिजेत, परंतु क्षत्रिय जातच नामशेष झाल्यामुळे तो प्रश्नच येत नाही. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आहुती दिली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले, म्हणून त्यावेळी गरज असल्यामुळे त्यावेळी ब्राह्मण समाजाने शिवछत्रपतींना क्षत्रिय म्हणून धर्मामध्ये असणारे सर्व अधिकार दिले म्हणतात. दिले ठीक, उलट काकणभर जास्त दिले. शिवरायांच्या वारसदारांनी असा कोणता मोठा पराक्रम गाजवला ज्यासाठी त्यांना मोठेपण द्यावे किंवा शिवरायांनी इतके अधिकार द्यावे किंवा क्षत्रियत्व द्यावं? टिळक काय म्हणतात? टिळकांच्या म्हणण्याचा साधा अर्थ असा आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार. मग शिवाजी महाराजांपासून तर संभाजी महाराज, शाहू महाराज, प्रतापसिंह भोसले, दुसरे शाहू, इकडे राजर्षी शाहू महाराज, हे सगळेच्या सगळे तुम्ही कोण आहेत? तुम्ही शूद्र आहात.
आणि तुमचं शूद्रत्व कोण देणार तुम्हाला? जर आम्ही क्षत्रियत्व दिलं, शिवाजी महाराजांना काय बोललं? क्षत्रियत्व दिलं, कारण ते हिंदू धर्माची त्यांनी रक्षण केलं, त्यांनी रक्षा केली म्हणून आम्ही क्षत्रियत्व दिलं म्हणतात. म्हणजे इथल्या मराठ्यांची काही लायकी नाही, इथल्या मराठा राजांची काही लायकी नाही. आम्ही देऊ, आम्ही ब्राह्मण, आम्ही तुम्हाला क्षत्रियत्व देऊ तर तुम्ही क्षत्रियत्व. म्हणजे एकीकडे मराठ्यांना, मराठा राजांना क्षत्रियत्व सोडून, त्यांचं क्षत्रियत्व हिरावून त्यांना शूद्रत्व बहाल करायचं. आणि मग आता ज्यावेळेला शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना ज्यावेळेला मिळते त्यावेळेला त्यांना धर्मवीर म्हणायचं. ही हरामखोरी का? ही हरामखोरी कशासाठी केलं जात आहे? मग मी तर नेहमी म्हणत असतो, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही संभाजी महाराजांना मुसलमानांच्या विरोधात उभा करता की नाही औरंगजेबाचा रेफरन्स घेऊन? औरंगजेब हा नालायकच होता, असं त्याचं उदात्तीकरण कोणी करू शकत नाही, होणार सुद्धा नाही. तो नालायकच होता. पण तुम्ही औरंगजेबाला समोर ठेवून इकडे संभाजी महाराजांचा वापर करून जे मुस्लिमांचा द्वेष जो निर्माण करू इच्छितात त्या सर्व लोकांना, खास करून मनोहर भिडे यांना माझा प्रश्न आहे की भिडे गुरुजी, संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यामध्ये एक माणूस ब्राह्मण आहेत तर सांगा मला तुम्ही. एक माणूस, एकच माणूस सांगा फक्त. तुमच्या गोळवलकरांनी संभाजी महाराजांच्या विरोधात लेखन केलं, तुमच्या सावरकरांनी संभाजी महाराजांच्या विरोधात लेखन केलं, तुमच्या कानिटकरांनी संभाजी महाराजांच्या विरोधात लेखन केलं, तुमच्या गडकरांनी संभाजी महाराजांच्या विरोधात लेखन केलं, तुमच्या पेंढारकरांनी संभाजी महाराजांच्या विरोधात लेखन केलं. किती नाव आहेत तुमची? मल्हार रामराव चिटणीसांपासून त्या बकरीपासून चालू होतात तर अगदी आत्ताच्या या गोळवलकरांपर्यंत, सावरकरांपर्यंत ही यादी संपत नाहीत. शेकडो चित्रपट, कादंबऱ्या, कथा, नाटकं काय तुम्ही लिहिलीत? कशासाठी लिहिलीत? संभाजी महाराजांच्या विरोधात कशासाठी लिहिली? अरे एवढ्या वर्ष जगातला सर्वात पराक्रमी राजा आमचा संभाजी महाराज. जगात संभाजी महाराज एवढा पराक्रमी राजाच नाहीये. आपण पाहतोय शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये मूलभूत फरक आहे. शिवाजी महाराज हे सरदार पुत्र आहे, संभाजी महाराज हे राजपुत्र. आपण पाहतोय शिवाजी महाराजांचं साम्राज्य, स्वराज्य हे खूप छोटं होतं. त्याला संभाजी महाराजांनी चौपट वाढव आहात. तंजावर पासून तर आपण म्हणतोय अगदी बंगालपर्यंत संभाजी महाराजांचं आपण साम्राज्य वाढलेल्या स्वराज्याची त्यांनी वाढ केलेली आहे. हे संभाजी महाराज आहे. एवढ्या पराक्रमी राजाला पहिलं तर तुम्ही त्रास दिला, तुम्ही विषाचे प्रयोग केले, तुम्ही मारण्याचे कटकारस्थान केले आणि मग 123 वर्षानंतर पुन्हा बखरीमध्ये तुम्ही संभाजी महाराजांचा काय केलं तर त्यांचं चरित्राचं विकृतीकरण केलं. आमच्या पुण्याच्या हर्षवर्धन मगदूम आहेत, प्रदीप कनसे आहेत, हे आमचे संभाजी ब्रिगेडचे जे काही पोरं आहेत, ह्या पोरांनी जेव्हा त्या गडकऱ्याचा पुतळा तोडला त्यावेळेला या सबंध ब्राह्मणवाद्यांच्या पोटात पोटशिड उठला होता. आग ओकत होते की गडकऱ्याचा पुतळा तोडला. ही विकृती आहे. कसली विकृती आहे? तुम्ही संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये जी काही लिखाण केलं, या गडकऱ्याचं जे काही राजसन्यामधलं लिखाण आहे हे किती भयानक आहे. म्हणजे मी शिवाजीचा रंडीबाज, दारूबाज, छट्टा ही भाषा आहे. म्हणजे आता आई बहिणी जर इथं ऑनलाईन असतील ना तर लाईव्ह असते आपण बोलू सुद्धा शकत नाही. ज्याने भगवाचा दस्त रुमाल करून दारूबाजाचे तोंड पुसण्यासाठी वापरलेला आहे, ज्याने काशीची गंगा आपल्या दिवाणखान्यातली मोरी बनवली, अशा पद्धतीचं लिखाण त्या लोकांनी केलेलं आहे, म्हणजे या गडकऱ्यांनी केलं. मग सगळी मंडळी तुमचीच आहे ना. तुम्ही ज्या विचार, आम्ही तुम्हाला हिंदुत्ववादी म्हणतच नाही, तुम्ही सालेव झंडुत्ववादी आहे, तुम्ही हिंदुत्ववादी नाहीच. मी नवीन शब्द डिझाईन केला, यू आर झंडुत्ववादी, तुम्ही हिंदुत्ववादी नाही. अरे म्हाताऱ्या, तुम्ही म्हणाल मग आम्हाला कसं काय तुम्ही स्पेसिफिक वेगळं काढता? तुम्हाला नाही काढत आहे. तुमची ही जी काही आयडिओलॉजी आहे, ही जी काही विचारधारा आहे, जी विचारधारा तुम्ही संघाची विचारधारा, RSSची, आता मनोहर भिडेंची विचारधारा आहे. मनोहर भिडे म्हणजे कोण? RSSचे म्हणजे RSSचा हा कार्यकर्ता माणूस. RSS सोडली, शिवप्रतिष्ठान काढलं. का रे बाबा? तुम्ही RSS मध्ये राहून का बरं संभाजी महाराजांचं चरित्र लोकांना नाही सांगू शकत? RSS मध्ये राहून का शिवाजी महाराज सांगू शकत? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला लोक मानणार नाही, ऐकणार नाहीत. मग इकडे बाहेर निघायचं, RSS मधनं बाहेर निघायचं, शिवाजी महाराजांच्या नावानेच संघटना काढायची, संभाजी महाराजांच्या नावानेच बलिदान मास चालू करायचं आणि विचार मात्र RSSचे थोपवायचे. ही हरामखोरी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कोणते विचार आहेत तुमचे? सांगा ना तुम्ही. तुम्हाला सांगायचं नाही, तुम्ही सावरकर प्रतिष्ठान काढा, तुम्ही गोळवलकर प्रतिष्ठान काढा, तुम्ही तुमचे जे काय डॉक्टर मुंजे प्रतिष्ठान काढा, काय आहे घालायची ती घाला. तुम्ही ज्याला तुम्ही गोडसे प्रतिष्ठान काढा ना बे. चॅलेंज आहे तुम्हाला तुमचे जे तुम्ही गोडसे आयडॉल मानता की नाही, मग गोडसेचं नावाचं प्रतिष्ठान काढा तुम्ही.
ज्या ज्या लोकांना तुम्ही आयडॉल मानता, बहुजन आयडॉल सोडून, शिवाजी महाराज संभाजी महाराज सोडून, त्यांच्या नावाची तुम्ही प्रतिष्ठानं काढा आणि बघा तुमच्या मागं लोक येतात काय, तुमचे मागं लोक येणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं नाव वापरायचं, त्यांच्या नावाच्या संघटना काढायच्या, त्यांच्या नावाचे प्रतिष्ठानं काढायचे आणि विचारधारा कोणाची थोपवायची? विचारधारा थोपायची गोडसेची, विचारधारा थोपायची गोळवलकरांची. तुमचे हे गोळवलकर आता ॲक्च्युली मुळात प्रॉब्लेम असा आहे की मी वराडात जो वराड संभाजी महाराजांना मनसबमध्ये मिळालेला होता त्या वराडातनं अमरावतीमधनं मी बोलतोय. माझ्या सगळ्या नोट्स पुस्तकं सगळं वर्ध्यात अडकलेत. मी लॉकडाऊनमध्ये अमरावतीत फसलोय पण माझ्याकडे ते सगळं जैसे थे आता जवळ नाही आहेत. ते तुम्हाला मी त्या गोळवलकरांपासून सगळ्यांचे लिखाण वाचून दाखवलं जसेच्या तसं. म्हणजे गोळवलकर म्हणतात की राज्यघटनेमध्ये आमच्या कामाचं काहीच नाही, राज्यघटना एकदम फालतू आहे. हे गोळवलकरांचं लिखाण आहे, हे गोळवलकरची विचार पुढे आणतं. सावरकरांचं आपल्याला स्टेटमेंट सगळं राज्यघटनेबद्दलचे आणि या देशाबद्दलचे आपल्या सर्वांनी काही वेगळे सांगायची गरज नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या देशामध्ये RSSची जी काही विचारधारा आहे ही विचारधारा इथल्या बहुजनावरती थोपवण्यासाठी यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वापर करावा लागतो. हे यांची शोकांतिका आहे. आम्ही तर म्हणत असतो तुम्ही सांगा ना गोडसे, बघा लोक तुम्हाला स्वीकारतात का? अरे तुम्ही या देशामध्ये तुम्ही सावरकरांचं उदात्तीकरण करता. मला कधी कधी खरंच आश्चर्य वाटतं साहेब की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी RSSचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. संघाच्या शाखेमध्ये गेल्यानंतर त्यांनी गोडसेचं उदात्तीकरण करणारे RSS वाले तिथं शाखेमध्ये गोडसेचं नाव घेतात, शाखेमध्ये गोळवलकरचं नाव घेतात, शाखेमध्ये डॉक्टर मंजेचं नाव घेतात, शाखेमध्ये सावरकरांचं नाव घेतात, त्या हेगडेवारांचं नाव घेतात. आणि नरेंद्र मोदींना जेव्हा देशाच्या बाहेर जावं असं वाटतं की नाही, जेव्हा देशाच्या बाहेर जातात त्यावेळेला नरेंद्र मोदींना म्हणावं लागतं भाई और बहनों मैं बुद्ध और गांधी की भूमी से आया हूँ. ही मजबुरी आहे. हे जेव्हा ऐकतो ना नरेंद्र मोदींच्या तोंडातनं की मैं गांधी और बुद्ध की भूमी से आया हूँ, तेव्हा सनातन्यांनो मनुवाद्यांनो मला हसायला येतं तुमच्यावरती की तुमच्याकडे लेखो एक आयडॉल नाही रे. आमचे गंगाधर बनबरे सर म्हणतात यांच्याकडे एक आयडॉल नाहीये, एक आयडॉल नाहीये. तुम्ही गोळवलकरचं नाव जागतिक, तुम्ही गोळवलकरला जागतिक मान्यता नाही, सावरकरांना जागतिक मान्यता नाही, तुमच्या मुंजेला जागतिक मान्यता नाही, तुमच्या हेगडेवारला जागतिक मान्यता नाही. काढा तुमची जेवढी लोक आहेत तेवढीच्या तेवढी यादी काढा. तुम्हाला जागतिक मान्यता असलेला एक आयडॉल तुमच्याकडे. याच्यावरती सांगतो मी तुम्हाला, मी मुख्य विषयावरच आहे पण मी संभाजी महाराजांचा वापर धर्मासाठी का होतोय याच्या अनुषंगाने मी बोलतोय. घरामध्ये परशुरामाची पूजा करायची करा, आम्हाला काही अडचण नाही. प्रत्येकाचं आपापलं काय असेल ते. घरामध्ये परशुरामाची पूजा करायची आणि बाहेर आल्यावर राम राम म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं आणि रामाचा दंगलीमध्ये वापर करायचा. आम्ही तर कधीच म्हणलो नाही. शिवाजी महाराज हे हिंदूच होते, संभाजी महाराज हिंदूच होते, शाहू महाराज हिंदूच होते, महात्मा फुले हिंदूच होते, 56च्या आधी बाबासाहेब आंबेडकर हिंदूच होते, सगळे हिंदूच होते. बाबासाहेबांनी 56 मध्ये धर्म परिवर्तन केलेलं आहे. आणि का केलं? तुम्ही त्याला जबाबदार आहे. तुमची विचारधारा, तुमची मानसिकता, तुम्ही इथल्या अस्पृश्यांना दिलेली जनावरांपेक्षा वाईट जी काय वागणूक आहे त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म सोडावं लागलं. हे इथल्या ब्राह्मण्यवाद्यांचे, सनातन्यांचे, मनुवाद्यांचे आणि ज्या आयडिओलॉजीला भावांनो महाराष्ट्रातले माझे जे भाऊ आहेत, तुम्ही ज्या आयडिओलॉजीला मानायचा प्रयत्न करताय ना त्या आयडिओलॉजीमुळे बाबासाहेब आंबेडकरांना 56 मध्ये धर्म परिवर्तन करावं लागलेलं आहे. आणि हे तुम्हाला हे हिंदुत्ववादी नाहीच ना. जे आज छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर संभाजी महाराजांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे धर्मवीर ही बिरुदावली लावायचा प्रयत्न करतायत, हे लोक हिंदुत्ववादी नाहीच नसे. मी तर म्हणतो मीच हिंदुत्ववादी आहे. काय हिंदुत्ववादी आहे मी? काय अडचण आली होती काय? मी म्हणतो मीच हिंदुत्ववादी आहे. त्याचं कारण असं आहे, किमान आता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे काय प्रबोधन करतो, हिंदू धर्माचं तुम्हाला सांगू खासियत काय आहे? सतत प्रवाही असणं. मला हिंदू धर्म चांगला वाटतो. का वाटतो? त्याचं कारण आहे, सतत प्रवाही असणं, बदल स्वीकारणं, परिवर्तन स्वीकारणं हे हिंदू धर्माचं मर्म आहे. तर ब्राह्मणवाद हे हिंदू धर्माचं वर्म आहे. आणि ही लोक जी आहेत ही हिंदू धर्मातली ब्राह्मण्यवादी आहे, ज्यांनी हिंदू धर्माचा सत्यानाश केलेला आहे, ज्यांनी हिंदू धर्माचा धिंगाणा केलेला आहे. आणि मग आपण पाहतोय की अगदी शाहू महाराजांपासून, शाहू महाराज अनेक लोक आहेत, महात्मा ते बुद्धांपासून चालू होतं. शाहू महाराज आहेत, शाहू महाराज मरण पावल्यानंतर
1922 साली पुण्यामधल्या ब्राह्मणवाद्यांनी साखर वाटली. तुम्ही नाही म्हणा, मला पुरावा द्या. भामट्यानं मी तुम्हाला पुरावा देतो. म्हणजे शाहू महाराजांनी असं काय पाप केलं होतं? बघा, संभाजी महाराजांचे वारसदार आहेत बरं. एक लक्षात ठेवायचं, तुम्ही शाहू महाराजांना वेगळं काढू शकत नाही. शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, शाहू महाराज संभाजी महाराजांचे वारसदार आहेत. आणि ह्या शाहू महाराजांच्या राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर पुण्यामध्ये 1922 साली सदाशिव पेठेत जाहीर साखर वाटपाचा कार्यक्रम झालाय. बाई, कोणसी खुशी में बाटी तुमने शक्कर? कोणत्या खुशीत वाटली सांगा ना. असं कोणतं तुमचं वाकडं काय केलं होतं? अहो, शाहू महाराजांवरती बॉम्ब हल्ला झाला. शाहू महाराजांना धमकी दिली डायरेक्ट की तुम्ही जर हे असले कामं सोडले नाही, म्हणजे असले कामं कोणते, तर तुमचं आम्ही जॅक्सन करू म्हणून. आणि असले कामं कोणते? बहुजनांना शिक्षण देणं, शाळा काढणं, वसतिगृहाचं जाळं विणणं, इथं मोफत सक्तीचं शिक्षण करणं. याच्या विरोधात लेख कोणी लिहिले? टिळकांनी लिहिले. मग हे कामं केल्यामुळे, म्हणजे बहुजन समाजाचं भलं केल्यामुळे, बहुजन समाजाला ह्या गुलामगिरीतनं बाहेर काढल्यामुळे 94 मध्ये आपण पाहतोय की करवीर संस्थामध्ये मेजॉरिटी ऑफ पीपल, हे तिथले जे वर्कर्स होते, ब्युरोक्रेट्स होते, हे ब्राह्मण होते. आणि शाहू महाराजांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला 95% ब्राह्मणेतर होते, मराठी होते, सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये होते. हे शाहू महाराजांनी हे काम करून ठेवलं. शाहू महाराजांनी शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत वाहिली आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की शाहू महाराजांना तगडा विरोध ब्राह्मणवाद्यांनी केला. शाहू महाराज निधन झाल्यानंतर त्यांच्या विरोधात साखर वाटली आहेत. अहो, हे सोडा ना, महात्मा ज्योतिराव फुलेंना यांचाच एक कार्यकर्ता, मी नाव सुद्धा सांगू शकतो पण सांगणार नाही, कारण तो माझा मित्र आहे. मी त्याला कमिट केलंय, मी तुझं नाव सांगणार नाही. पण कोणी शिवप्रतिष्ठानचं जर कार्यकर्ता असेल तर त्याला मी नाव सांगेन. शिवप्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता म्हणतो की म्हणे महात्मा फुलेंचं उदात्तीकरण झालं म्हणे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महात्मा फुलेंचं उदात्तीकरण. अरे, ज्या महात्मा फुलेंनी 1848 मध्ये इथं बहुजनांसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा काढलेली का? ज्या महात्मा फुलेंनी या महाराष्ट्रातल्या आई भगिनी शिकावं म्हणून महिलांसाठीची शाळा काढली, ज्या महाराष्ट्राने स्त्रियांचं विकृतीकरण होऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडून आणला, त्या महात्मा फुलेंचं उदात्तीकरण झालं. वा रे वा, ही कोणती मानसिकता आहे? आणि सांगणारे कोण? पण तो मित्र कोण? आमचंच बहुजन आहे, आमचंच आहे. इतकं वाईट वाटतं की आमच्या पोरांची मस्तकाशी खराब करून टाकली. आणि संभाजी ब्रिगेडच्या नावाने एवढी मिरची लागते होय ना. काय कारण आहे? संभाजी ब्रिगेडने खरा इतिहास पोहोचवलेला, खरा इतिहास मांडलेला आहे. तुम्ही किती गैरसमज पसरवा. आणि मग उत्तर नसले की काय करायचं? धर्मद्रोही करून मोकळं व्हायचं. संभाजी ब्रिगेड काय करतायत? मराठा सेवा संघ काय तर धर्मद्रोही आहे, धर्माच्या विरोधात बोलतात. अरे बाबा, हिंदू धर्मच काय आहे? हिंदू धर्मामध्ये परिवर्तन, बदल, प्रबोधन हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्म इतका प्रगत इथपर्यंत आलेला आहे. तुमचे जे काही पूर्वज आहेत, भिडेंचे जे काही पूर्वसूर्य आहेत, हे तर जात्यंध ब्राह्मण्यवादीच होते, ज्यांनी हिंदू धर्माचा धिगाणा आणि सत्यानाश घालून टाकला. ते शाहू महाराज होते, ते महात्मा ज्योतिराव फुले होते, ते राजा राममोहन रॉय होते, पंडिता रमाबाई जगन्नाथ शंकर शेठ सारखे लोक होते की ज्यांनी या हिंदू धर्मामध्ये प्रबोधन घडवून आणलं. हिंदू धर्मातल्या प्रबोधनकार ठाकरे होते, गाडगे बाबा होते. हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरेवरती कठोर प्रहार केले आणि आम्हाला एक चांगला हिंदू धर्म आजच्या घडीला निर्माण करून दिला. हे सगळे उपकार आहे महापुरुषांचे. आणि मग लगेच उत्तर नसलं की धर्मद्रोही म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. मग आता यांच्या लेखी जर धर्मद्रोहीच म्हणायचं तर किती लोक होणार? नामदेव महाराज काय म्हणतात? नामदेव महाराज, देव दाखविला ऐसा नाही गुरु, जेथं जाय तिथं दगड शिंदरू. म्हणणार तुम्ही नामदेव महाराजांना धर्मद्रोही. तुकाराम महाराज काय म्हणतात? अरे, वेड लागले लोकांना, म्हणती देव म्हणती दगडाला, म्हणती देव मोठे मोठे पूजितात दगड गोटे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड हितासाठी, जत्रा में फत्रा तीरथ बिटाया पाणी, पैसे के दुलदानी बाई दुनिया दिवानी. कबीर म्हणतो. आमचे गाडगे बाबा काय म्हणतात की सोन्याचा देव केला, सोनार त्याचा बाप झाला, मातीचा देव केला, कुमार त्याचा बाप झाला, दगडाचा देव केला, पाथरवट्ट्याचा बाप. अरे, कोणाला धर्मद्रोही म्हणणार तुम्ही? महात्मा फुलेना, तुकाराम महाराज, नामदेव महाराज कोणाला म्हणणार आहेत? अरे, ज्या ज्या लोकांनी धर्मामध्ये सुधारणा घडवून आणल्या, ज्या ज्या लोकांनी धर्मावरती कठोर प्रहार केले, प्रबोधनकार ठाकरेंसारखे प्रहार केले आणि ह्या धर्माला पुढार केलं, या धर्मामध्ये सुधारणा घडवून आणल्या, त्यांना तुम्ही धर्मद्रोही म्हणणार. आणि बाटग्यांना तुम्ही धर्मामध्ये भेसळ घालणारे, तुम्ही धर्मामध्ये इथं अस्पृश्यता निर्माण करणारे, जाती निर्माण करणारे, जातीमध्ये भांडणं लावणारे, आमच्या बहुजनांच्या पोरांना दंगलीत वापर करून घेणारे तुम्ही हिंदुत्ववादी काय रे? अरे, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला गोळ्या घालणारे तुम्ही सालेव कसले हिंदुत्ववादी? तुम्ही झंडुत्ववादी आहे रे. माझं तर म्हणणं आहे, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, तुम्ही प्रूफ करा तुम्ही हिंदूंसाठी काय करता. आम्ही प्रूफ करतो. आम्ही काय करतो? आम्ही सर्वांसाठीच करतो. आम्ही मुस्लिमांसाठी, आम्ही जेव्हा प्रबोधन करतो
आम्ही सर्वांसाठी, आमचं प्रबोधन सर्वांसाठी असतं. आम्ही संभाजी ब्रिगेड जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन चालवतो तेव्हा आम्ही धर्मजात काही बघत नाही. आम्ही जेव्हा कामगारांच्या आंदोलन चालवतो तेव्हा आम्ही धर्मजात काही बघत नसतो. आम्ही धर्मजात बघून अजिबात कधी आम्ही काम केलेलं नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा शेतकऱ्यांची लढाई लढतो की नाही तेव्हा त्याच्यामध्ये ओबीसी असतो की नाही, त्याच्यामध्ये हिंदू असतो ना. कामगारांचे लढे लढताना त्याच्यामध्ये हिंदू असतो ना साहेब. प्रबोधन करत असताना हिंदू धर्मामध्येच आम्ही सुधारणा घडवून आणल्या ना. अनिष्ट रूढी परंपरा. आता माझं लग्न मी शिवधर्म पद्धतीने केलं. मी नाही वाचलं सत्यनारायण, कारण मी गाडगे बाबा स्वीकारले. गाडगे बाबा का स्वीकारले? कारण मला गाडगे बाबांचे विचार संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या चळवळीतनं प्रामाणिक माझ्यापर्यंत आलेले आहेत. म्हणून मी नाही वाचलं ते सत्यनारायण नावाची भागड कथा. मी घरी काय वाचलं? मी आमच्याकडे सोनं आहे ना, आमच्या बनबऱ्यासारखा सोनं आमच्याकडे आहे. वी हॅव गोल्ड. आमच्याकडे नामदेव महाराज, आमच्याकडे तुकाराम महाराज आहे, आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आमच्याकडे गाडगे महाराज आहे. आमच्या बहुजनांचा प्रॉब्लेम काय की आम्हाला आमच्याकडचं काही वाचायचंच नसतं. आम्हाला दुसरं आणायचं असतं, उसणं आणायचं असतं. आणि मुळात प्रॉब्लेम असा आहे, त्याच्यानंतर दुसरं संकट आमच्याकडे असं असतं की आमचंच घ्यायचं, त्याचं पाकिटचं त्या लेबल काढायचं, आपलं लावायचं आणि आमच्यासोबत प्रेझेंट करायचं आणि मग सांगायचं की संभाजी महाराज काय होते? हिंदुत्ववादी होते. शिवाजी महाराज काय होते? हिंदुत्ववादी होते. अरे भुरट्यांनो, तुम्ही शिवाजी महाराजांच्या कुळाला, तुम्ही मराठ्यांच्या घराण्याला, तुम्ही भोसल्यांच्या घराण्याला शूद्रत्व बहाल करणार, त्यांचं क्षत्रियत्व नाकारणार, त्यांच्या वारसदारांना छेडणार, त्यांच्या विरुद्ध संघर्ष उभा करणार, त्यांच्या विरोधात टीका करणार, त्याच्या विरोधात लेख लिहिणार, त्यांना मारायला मारेकरी पाठवणार. आणि आज जेव्हा संभाजी महाराजांना लोकमान्यता मिळाली तेव्हा तुम्ही म्हणता की ते, आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय ना? तेव्हा तुम्ही म्हणणार की ते आमचेच होते. म्हणजे आता पहिल्यांदा संभाजी महाराजांच्याच बाबतीत हे झालेलं नाही. बुद्ध यांनी जैन आणि बुद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या ह्या देशामध्ये सर्वांना माहिती आहे सर्वांना. मग त्याच्यानंतर बुद्धाचं तत्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न केला, ते काय संपलं नाही. बुद्ध या देशामध्ये 2000 वर्ष जिवंत राहिला. मग बुद्धाचं तत्वज्ञान संपत नाही म्हटल्यावर बुद्ध आमचाच होता. मग त्याचं पाकिट काढलं, त्या पाकिटचं लेबल काढलं आणि लावून टाकलं विष्णूचा अवतार. मोकळं ना, काही सांगायची गरजच नाही, काही बोलायची गरजच नाही, उत्तर द्यायची गरजच नाही. मग तो आमचाच होता. मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करायचा, त्यांच्या पुत्राला, स्वातंत्र्यवीर संभाजीराजांना विषप्रयोग करायचे, त्यांच्या हत्येचा प्रयत्न करायचा आणि मग त्याचं पाकिटचं लेबल काढायचं आणि मग लावायचं ते हिंदुत्ववादी होते आणि धर्मवीर होते. संभाजी महाराज धर्मासाठी मेलेले नाही. मी स्पष्ट पुन्हा सांगतोय, संभाजी महाराज हिंदूच होते, शिवाजी महाराज हिंदूच होते. पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज धर्मांध नव्हते. यांनी कधी कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा अजिबात द्वेष केलेला नाही. असं जर असतं, एक नेहमी मला ते सांगत असतात, ते काय नाव त्याचं, तो काय नाव तो नेमाडे, त्याला फुकटच मारून मोठा केला आमच्या लोकांनी. शेंबड्याला कोणी ओळखत नव्हतं त्याला. आमच्या पंकजदादाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे, मारला म्हणून मोठं झालं ते. आणि आता मोठा इतिहासकार झाला. ते म्हणतं की काशी की कला जाती, मथुरा की भाई मशीद होती, अगर शिवराय नव्हते तर सबकी सुन्नत होती. आता बघा चुत्या कशी बनवतात. काशी की कला जाती, मथुरा भाई मशीद होती. बे मथुरा कुठे? म्हणजे मी व्याख्यानाच्या मूडमध्ये नाही बोलतोय, आज महाराष्ट्र सगळा लाईव्ह आहे किंवा खूप लोकांपर्यंत जाणं, म्हणून मी हे प्रश्न विचारतोय. हे प्रश्न विचारत मी भाषण केल्यासारखं भाषण करतोय. मथुरा कुठे आहे साहेब? मथुरा आग्र्याजवळ आहे. आग्र्यामध्ये काय होतं तर औरंगजेबाचा दरबार, औरंगजेबाचा हेडक्वार्टर कुठे आहे? आग्र्यात. आग्र्याच्या जवळ काय आहे? मथुरा. मग औरंगजेबाने मथुरेचं मंदिर पाडलं का? नाही पाडलं. मथुरेचं मंदिर पाडलं का? नाही पाडलं. औरंगजेबाने काशीचं मंदिर पाडलं का? नाही पाडलं. बरं मला एक सांगा, जर सबकी सुन्नत होती तर मग उत्तर प्रदेशमध्ये औरंगजेबाच्या काळामध्ये साहेब एकही हिंदू जिवंत असायला नाही पाहिजे ना? नाही मान्य का? विजापूरमध्ये जर आपण म्हणतोय की तिकडे आदिलशाहचं सरकार, आदिलशाहचं राज्य होतं, मग आदिलशाहीमध्ये साहेब एक पण हिंदू जिवंत नाही पाहिजे ना? असं होत नाही ना साहेब, असं कधी होत नसतं. भारतातले मुसलमान आणि पाकिस्तानातले हिंदू हे काय आपल्या देशाच्या विरोधात उभे राहत नसतात, उभे राहत नाही. असं कधी होतच नसतं ना. त्यांना तिथं राहायचं आहे, त्यांचा राजा बादशाह तो आहे, त्याच्या छत्राखाली त्याला काम करायचं आहे, तिथं जगायचं, त्याची रोजीरोटी तिथं आहे. तो आपल्या बादशाशी वैर घेऊ शकत नाही आणि बादशाह सुद्धा त्यांच्याशी घेऊ शकत नाही, कारण लोक फितुरी करतील म्हणून. आणि म्हणून आपण पाहतोय की औरंगजेब
याच्या साम्राज्यामध्ये मथुरा येते, त्याच्या साम्राज्यामध्ये ती आपलं काशी येते, जे आपल्या हिंदूंचे काय धर्मस्थळ आहे. आणि हे काय सांगतो की काशी की म्हणे कला जाती, मथुरा भाई मशीद होती. अरे औरंगजेबाचं साम्राज्य होतं राजा, औरंगजेबाने नाही केलं ना, नाही केलं तिथं. औरंगजेबाने कन्व्हर्शन केल्याचं नाही दिसत ना, तिथं मंदिर पाडल्याचं दिसत नाही ना, अबाधित आहे तिथलं काशीचं आणि मथुरीचं मंदिर. आता हे कोणी म्हटलं, हे कवी कलश. आता भाई जो न देखे रवी वो देखे कवी, कवी आता कवीने कवीची केली. अरे लेका कवितेचा जर तुम्ही इतिहास समजायला लागले, तुम्हाला काय इतिहास कळलं? मग इतिहास कवितेवरून पकडत नसतो, इतिहासाला कवितेचा दाखला लागत नसतो, इतिहासाला समकालीन पुरावे लागत असतात, संदर्भ लागत असतात. आणि म्हणून मी तर चॅलेंज आहे, चॅलेंज ओपन. तुम्ही संभाजी महाराज धर्मासाठी मरण संभाजी महाराजांनी पत्करलं, धर्मासाठी शहीद झाल्याचा एक तर्क द्या, एक पुरावा द्या. जर संभाजी महाराज धर्मासाठी, अरे बाबा औरंगजेब जेव्हा येड्यांनो, तेव्हा औरंगजेबाने सगळ्या मुस्लिम शाही गिळल्या, आदिलशाही गिळली, निजामशाही गिळली, तिकडं कुतुबशाही गिळल्या ना, सगळ्या मुसलमानांच्या सत्या गिळून बसला होता औरंगजेब. कारण राजाचा धर्म नसतो, राजाची जात नसते, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जो काही संघर्ष आहे, हा धार्मिक संघर्ष नाही आहे, हा संघर्ष आहे सत्तेचा संघर्ष आहे, हा राजसत्तेचा संघर्ष आहे. आणि शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा संघर्ष आहे तो स्वातंत्र्यासाठीचा राजसत्तेचा संघर्ष आहे. आणि म्हणून ह्या लोकांनी जी बिरुदावली लावली की संभाजी महाराज काय होते तर धर्मवीर होते. संभाजी महाराज धर्मासाठी मेलेले नाहीत. संभाजी महाराज, पर एक सांगतो मी तुम्हाला, संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली असं माझं म्हणणं नाही. हे काय म्हणतोय, संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली असं माझं म्हणणं नाही. मात्र मनुस्मृतीमध्ये ज्या ज्या शिक्षा आहेत त्या संभाजी महाराजांना दिल्या गेलेल्या आहेत. नख काढायची शिक्षा संभाजी महाराजांना दिलेली आहे, बोट छाटायची शिक्षा संभाजी महाराजांना दिलेली आहे, डोळे काढायची शिक्षा संभाजी महाराजांना दिलेली आहे, चामडं सोलायची शिक्षा संभाजी महाराजांना दिलेली आहे. फक्त संभाजी महाराजांना तेलात तळलं नाही, हे आपलं नशीब म्हणा किंवा सुदैव म्हणा की तेवढे आपल्या वाट्याला आलं नाही, एवढंच नाही केलं. बाकी दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या शिक्षा या मनुस्मृतीमध्ये आहेत. मात्र माझं असं छाती ठोकून म्हणणं नाही की ह्या हत्या मनुस्मृतीनुसारच झाल्या. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे त्याचा कुठलाही समकालीन आणि ऐतिहासिक असा पुरावा नाही तर मी स्पष्टपणे तुम्हाला या गोष्टी तुमच्यासमोर सादर केल्या असत्या. आता महत्त्वाची गोष्ट अशी होती की हा आवाज येतो ना नीट? तुम्हाला आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? हा. संभाजी ब्रिगेडच्या वादळामुळे, संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनाच्या चळवळीमुळे संभाजी ब्रिगेडचा हा जो काही झंझावात आहे हा यांना झेपत का नाही हे तुम्ही बघितलं का? हे बाकी कोणाच विरोध करत नाही, ते वामसेपला विरोध करत नाही किंवा बहुजनवादी जेवढ्या चळवळी हे कशालाच विरोध, कोणालाही विरोध करत नाही. हे फक्त संभाजी ब्रिगेडलाच का विरोध करतात? त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रातला मराठा, कुणबी आणि इतर बहुजन, खास करून मराठा, आम्ही अनेकदा म्हणत असतो की या देशातल्या ब्राह्मण्यवाद्यांच्या ढाली कोणत्या आहेत तर मराठा आहे, जाट आहे, गुज्जर आहे आणि राजपूत आहे. हे या देशातल्या आरएसएसच्या आणि ब्राह्मण्यवाद्यांच्या ढाली आहेत, ढाली. तुम्ही मागे बघा, तो चित्रपट रिलीज झाला होता कुठला, पद्मावती रिलीज झाला. पहिल्या दिवसापासून साहेब हंगामा झाला. हंगामा झाल्यावर काय झालं, तो चित्रपट कोणी बघितला नाही. त्या काव्यावरनं ते पद्मावतीच्या त्या छतनं जे कॅरेक्टर रेखाटलं त्याच्यावर सगळा, म्हणजे राजस्थान, तिकडला मध्य प्रदेश, इथले सगळे राजपूत वापरले यांनी बसेस फोडले, यांनी टोलनाके फोडले, यांनी पेट्रोल पंप जाळले. आणि त्याच्यानंतर काय झालं, 1.5 महिन्यात तमाशा चालला. गुजरातमध्ये भाजप निवडणूक जिंकल्यानंतर तो डायरेक्टर, त्याने काय नाव त्याचं, त्याने पैसे कमावले. आणि आज राजपूतांचे जेवढे पोरं राजस्थानचे आहेत, आज जेवढे पोरं मध्य प्रदेशचे आहे, याच्यातल्या मॅक्सिमम पोरांवरती केसेस आहे ज्यांचं शिक्षण बर्बाद झालेलं आहे. राजपूतांची पोरं यांनी वापरली आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची पोरं यांना अशीच मुसलमानांच्या विरोधात दंगलीत वापरायची असतात. पण संभाजी ब्रिगेडने काय केलं, संभाजी ब्रिगेडने ते वैचारिक प्रबोधन केलं आणि मराठा कुणबी आणि बहुजन समाजाची जी पोरं दंगलीमध्ये वापरली जात होती, जी मुसलमानांच्या विरोधात वापरली जात होती, जी
मंदिरासाठी मशिदीसाठी वापरली जात होती, तो जो रॉ मटेरियल आहे हे संपलं नसे, ही मिळेनाशी झाली म्हटल्यानंतर यांनी संभाजी ब्रिगेडवरती अटॅक करणं चालू केलं, मराठा सेवा संघावरती अटॅक कर. अरे मराठा सेवा संघाची चळवळ किती मोठी आहे. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की मराठा सेवा संघाने जे हत्तीच्या ताकदीचं काम उभं करून ठेवलं हे कोणाच्याही बसची बात नाही इथलं. आज शिवाजी महाराजांची जयंती, संभाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रातल्या गावा खेड्या तांड्या पांड्या ते दरेकसा, सालेकसा, गोंदिया, गडचिरोली वरती पालघर इथून गावागावामध्ये आज जयंती साजरी होती. याचं क्रेडिट मराठा सेवा संभाजी ब्रिगेडचं आहे. हे आम्ही केलं, हे आम्ही पोरांच्या हातातली दगडं काढली ना. शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही दंगलीत वापरून घेतली, आम्ही संभाजी महाराजांच्या नावाने दंगलीत तुम्हाला मराठा कुणबी बहुजनांची पोरं वापरू देणार नाही. आमच्या 2 पिढ्या घरात झाल्या, आमची 3री पिढी खपली तरी चालते, आमच्यासारखी लोक खपले तरी चालेल. आमचे प्रेमकुमार बोके सर आहे, आमचे बनमरे सर आहे, आमचे मनोज दादा आहेत, आमचे तमाम जुने आहे, अण्णासाहेब आहे, सगळे जुने पदाधिकारी आहेत, खपले लोक यांनी आयुष्य या चळवळीला दिले, आम्ही सुद्धा देऊ. पण छत्रपती स्वातंत्र्यवीर संभाजी महाराजांचा वापर या ठिकाणी धार्मिक दंगलीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. जे लोक संभाजी महाराजांच्या नावाने बलिदान मास चालवत आहेत हे त्या सांगलीच्या दंगलीचे आरोपी आहेत, भीमा कोरेगावच्या दंगलीचे आरोपी आहेत, यांच्यावरती केसेस खटले चालू आहेत अजून. हे दंगलीचे आरोपी असलेले लोक हे मुसलमानांचे काहीच नसतो. मुसलमान हिंदुत्व काय यांचं? हिंदुत्व म्हणजे मुसलमानांना शिव्या देणे संपलं, दुसरं काहीच नाही. बहुजन महापुरुषांच्या बाबतचा द्वेष निर्माण करणे. महात्मा फुलेंना काय होते म्हणे, महात्मा फुले राष्ट्रद्रोही होते. शाहू महाराजांचं कधी शाहू महाराज सांगतात का? भिडे सांगतात का शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात का? तुम्हाला सावरकर सांगतात. अरे येड्यांनो, ओबीसींनो, महाराष्ट्रातल्या मूर्खांनो, तुम्हाला राज्यघटनेमध्ये जे काही आरक्षण आहे ना, जे आमचे तेली आहे, जे माळी आहे, जे कुणबी आहे, हा जो आमचा ओबीसी आहे, जो सेंट्रलमध्ये ओबीसी मध्ये येणार आमचा धनगर बांधव आहे महाराष्ट्रातला. अरे मूर्खांनो, तुम्हाला, मूर्ख म्हणजे काय सर्वच नाही, जे जे तिकडे काम करतात ते येडे. अरे मूर्खांनो, तुम्हाला ओबीसींना आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, पाय धुवून पाणी पिता तरी ते उपकार फेटणार नाहीये बाबासाहेबांचे. त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली. शाहू महाराज त्या आरक्षणाचे जनक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष राज्यघटनेमध्ये आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतात का तुमचे लोक, संघाचे लोक, ते भिडेची लोक सांगतात का तुम्हाला, भिडे, की तुम्ही शाहू महाराज वाचा? सांगतात तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले, सांगतात तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सांगतात तुम्हाला तुकाराम महाराज सांगतात गाडगे बाबा, सांगतात तुकडोजी बाबा? नाही सांगणार ना तुम्हाला सावरकर. तुम्हाला काय सांगा, देव देश आणि धर्मासाठी मरणे मेले पाहिजे. मरण तुम्ही आधी. आम्ही तर म्हणतो की या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवाद्यांनी आपली आपली पोरं देव आणि धर्मासाठी मरू द्यावी. आम्ही त्यांचे पुतळे उभारू. आम्हाला आमची पोरं मरू द्यायची नाही. आम्हाला आमची पोरं कलेक्टर बनवायची आहे, आम्हाला आमची पोरं ऑफिसर बनवायची आहेत, आम्हाला आमची पोरं इतिहास संशोधक करायची आहेत, आम्हाला आमची पोरं वक्ते बनवायचे आहेत, लेखक बनवायचे आहेत, पत्रकार बनवायचे आहेत, आम्हाला आमची पोरं ज्युडिशरीमध्ये पाठवायची आहेत. आम्हाला आमची पोरं देव आणि धर्मासाठी मरू देणारी नकोत. आम्हाला आमची मुलं देशासाठी मेली तरी चालेल, तशीही देशासाठी मरणारी पोरं ही आमचीच असतात, बहुजनांचीच असतात, या देशातल्या लक्षात ठेवा. आणि म्हणून हीच मराठा सेवा संघाची आणि संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बरं झालं ओबीसीला खमंग शब्द वापरला, बरं, छत्रपती संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर आहेत. कारण ही जी काही संभाजी महाराजांची लढाई आहे, जी शिवाजी महाराजांची लढाई आहे, हे इथल्या बहुजनांच्या, दख्खनच्या, महाराष्ट्राच्या इथल्या जनतेच्या स्वातंत्र्याचीच लढाई. खूप सारे मुद्दे आहेत प्रवीण दादा, घेतो म्हटलं तर दिवस चालला जाईल. हे इथल्या लोकांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये शहीद झालेले आहे, आपलं बलिदान दिलेलं आहे. संभाजी महाराज धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं, धर्मासाठी मेले, धर्मासाठी त्यांनी मरण पत्कारलं. असं जर या महाराष्ट्रातल्या ब्राह्मण्यवाद्यांकडे काही असेल तर त्यांनी तुषार उमाळेला पाठवावं. अशाच पद्धतीने, अशाच लाईव्ह करून अर्धी मिशी मी महाराष्ट्रासमोर काढायला तयार आहे. पण मला माहिती आहे तुम्ही देणार नाही. तुम्ही उद्यापासून कॅम्पेनिंग चालू करणार की हे धर्मद्रोही आहेत, हे हे जातीयवादी आहेत, हे धर्मविरोधी बोलतात, हे असं करतात, तसं करतात. त्याचं कारण असं आहे की कारण तुमच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नसतात. हेच त्याचं गमक आहे. म्हणून बांधवांना एवढंच सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्व लोकांना आपण
आपल्या आयुष्यामध्ये उतरवलं पाहिजे आणि त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. संभाजी महाराज खरं तर आता हे सगळे विषय येणार आहेत पुढे आणि त्यामुळे मी हे विषय घेण्याचं कारण आहे. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगतो की संभाजी महाराज हे निर्व्यसनी होते. म्हणजे मला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या चरित्रातनं काय घ्यायचं आहे तर दोन तीन गोष्टी आहेत. एक, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो जन्म आहे हा मध्ययुगातला आहे, त्या काळातला आहे ज्या काळामध्ये तो अफजल खान जेव्हा वाईच्या खोऱ्यात आला तेव्हा सुरंगबावडी नावाची जी विजापूरची वीर आहे त्याच्यामध्ये 63 बायका बुडून मारून आला होता. म्हणजे त्याला 63 बायका होत्या. औरंगजेबाचे मोठे जनानखाने होते, आदिलशहाचे मोठमोठाले जनानखाने, प्रतिष्ठेचं लक्षण होतं. मुस्लिमच नाही तर हिंदू आणि मुस्लिम हे सगळे बादशाह राजे हे सगळे जनानखाने ठेवायचे, यांच्या शेकडो बायका असायच्या. त्यानंतर तो जेव्हा चंगेज खान मेला तर 1600 कुमारिका मुलींचा त्या ठिकाणी कत्तल केलेली की त्याची जन्नतमध्ये सेवा करायला पाहिजे. हे सगळं आपण पाहतो. पण याला अपवाद आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्याच्यातनं वेगळे आहेत. त्याचं कारण असं आहे की दोघांचं सुद्धा चरित्र हे निष्कलंक आहेत, निष्कलंक चरित्राची माणसं आहेत. पण एका प्रश्नाचं उत्तर अजूनही मला म्हणजे आता आठवलं पुन्हा म्हणून पुन्हा एक प्रश्न हा जाताना सुद्धा एक विचारून जातो की जर तुम्ही संभाजी महाराजांना धर्मवीर मनुवाद्यांनो, मी काय म्हणतोय मनुवाद्यांनो, ब्राह्मण्यवाद्यांनो, सनातन्यांनो, जर तुम्ही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणताय तर मग मला सांगा संभाजी महाराजांना इतके वर्ष ज्या लोकांनी बदनाम केलं, तुमचे पूर्वसुरी, तुमचे पूर्वज ज्यांनी बदनाम केलं, ज्यांनी निंदा नालस्ती केली, चरित्रहनन केलं, त्यांचं तुम्ही काय करणार आहात? त्यांच्या विरोधात तुम्ही लेखण्या उगारणार का? त्यांच्या विरोधात तुम्ही लिहिणार का? त्यांचा निषेध तुम्ही करणार का? एवढं सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. नाही तर ही हरामखोरी तुम्ही बंद केली पाहिजे. तर मला महत्त्वाचं असं वाटतं की शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याकडनं घेण्यासारखं काही असेल तर निर्व्यसनी असणं, निष्कलंक चरित्र आहेत, निष्कलंक, डाग नाहीत. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की चंद्रावर डाग आहेत पण माझ्या राजावरती डाग दिसत नाही. हे आमच्या राजांचे, हे आमचे चरित्र आहेत, ते त्याचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. बोलण्यासारखं खूप सारं आहे पण हे बाकीच्या सगळ्या पुढे सुद्धा उद्याला आमचे दिलीप चौधरी सर आहेत, बरेच मातब्बर लोक पुढे बोलणार आहेत. आमचे सर्वात शेवटी आमची तोप बनबरे सर सुद्धा बोलणार आहेत. त्यामुळे हे सगळे मुद्दे त्यांचे आहेत. त्यामुळे माझा आजचा जो मुद्दा होता की संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर होते की धर्मवीर होते, तर 100% संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर होते. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, नाहीत. त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलेलं नाही तर ते स्वातंत्र्यासाठी शहीद झालेले आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांनी वीरगती पत्करलेली आहे. ते स्वातंत्र्य या महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या समाजाचं, माणसाचं ते स्वराज्य आहे, ते स्वातंत्र्य आहे, महाराष्ट्राचं स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ते शहीद झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी मी थांबतो. मला वाटतं की 1 तास झाला असेल, मी इथं 1.25 तास झाले मी बोलतोय. तुम्ही सर्व या ठिकाणी लोकमंडळी आलेत, तुम्ही प्रतिसाद दिला, यासाठी तुमचा या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो. ज्यांनी खास करून मला काल फोन केला ते आमचे बोके सर आहेत, आनंदराज चोंदेंनी मला काल फोन केला, त्याचबरोबर आमच्या बनबरे सरांनी फोन केला. ह्या सर्व मंडळींचे मी आभार व्यक्त करतो ज्यांनी हा खूप छान ह्या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी, ऐतिहासिक ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी ह्या टेक्निकल सपोर्ट म्हणून त्यांनी फार छान इथे आपली भूमिका बजावली. किंवा आमचे उत्कृष्ट असे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे सोशल मीडिया प्रमुख आहेत जे स्वतः ME इंजिनियर, म्हणजे खरं तर संभाजी ब्रिगेड हे मध्ये जवळपास मुलं हे क्वालिफाईड तुम्हाला सापडतील, इंजिनियर सापडतील, डॉक्टरसुद्धा आहेत. हायली क्वालिफाईड पोरांची संघटना संभाजी ब्रिगेड आहे. त्याच्यातले एक आमचे शुभम शेरकर आहेत जे संभाजी ब्रिगेडचे सोशल मीडिया प्रमुख आहेत महाराष्ट्राच्या. त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा वेगळ्या विषयाने कधीतरी येऊ, एवढं बोलतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, इन्कलाब जिंदाबाद.